नमस्कार शेतकरी बांधवांनो, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे, जे की शेतकरी आता 1 रुपयामध्ये घर बसल्या तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरू शकत होते, तर आता ती योजना बंद। तर आता जे की तुम्ही खरीप आणि रब्बी पीक विमा जे की अगदी 1 रुपयामध्ये भरावा लागत होता, तर जे की तुम्हाला आता पैसे भरून तुम्हाला पीक विमा भरावा लागणार का, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अधिक त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवून तुम्ही तुमच्या भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता। तर आता पीक विमा योजना जी की 1 रुपयामध्ये योजना बंद करण्याची जी काही समिती शिफारस इथे केलेली आहे, राज्य सरकार यावरती निर्णय आता घेणार आहेत। जे की आता 1 रुपयामध्ये पीक विमा योजना ही बंद होणार का, तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की ही योजना बंद होणार का। तर आता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला 1 रुपयावाली पीक विमा योजना सुरूच ठेवायची आहे किंवा नाही। तर मागच्या वेळेस जे की आता जो काही पीक विमा आहे ते शेतकऱ्यांना कमी मिळतो, पहिले जे की पैसे भरून जो काही पीक विमा मिळत होता ते सर्वात जास्त पीक विमा इथं मिळत होता। तर त्यामध्ये तुम्हाला हेक्टरी जे की सोयाबीनसाठी 800-700 रुपये तुम्हाला हेक्टरी प्रमाणे जे की तुम्हाला इथं पीक विमा भरावा लागत होता। कापसासाठी 1200-1300-1500 पर्यंत जे की हेक्टरी प्रमाणे इथं जे की त्याचे पैसे तुम्हाला दुप्पट इथं मिळत होते। तर आता राज्य शासनाकडून राबवण्यात येणारी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे। तर आता या योजनेची सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्ताच्या अध्यक्षाखाली नेमण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला आव्हान इथं दिलेलं आहे। तर आता लवकरच याबद्दल एक अपडेट येणार आहे। याचा जो काही जीआर सुद्धा येणार आहे की तुम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा भरू शकणार की नाही। जर 1 रुपयामध्ये जर पीक विमा भरू शकणार तर त्यावरती सुद्धा लवकरच एक अपडेट येणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांना असं वाटते की तुम्हाला 1 रुपयामध्ये पीक विमा योजना पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता ज्या शेतकरी इथं पीक विमा भरत नव्हते, तर असे सर्व शेतकरी आता पीक विमा भरत आहे। जे की पीक विमा जी की तुमच्या संरक्षणासाठी आहे, जी की तुम्ही पीक टाकलेलं असेल त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल, जी की तुमची भरपाईची रक्कम होत असेल तर ते तुम्हाला मिळावं। तर यामध्ये जे की राज्य सरकारकडून जे की राबवण्यात येणारी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आहे ती आता बंद होणार का, तर भरपूर जणांचे डाऊट्स आहेत। तर ही योजना आता सुरू राहणार का, तर आता ही जो योजना आहे तर यासाठी आता नवीन अपडेटनुसार जे की इथं शुल्क 100 रुपये आकारण्याबाबत यावरती चर्चा सुरू आहे। जे की 1 रुपये जे की तुम्हाला पीक विमाबद्दल तुम्हाला आता 100 रुपये भरावं लागणार का, तर याबद्दल सुद्धा लवकरच एक जीआर येणार आहे। तर इथं जे की पीक विमा भरण्याऐवजी 1 रुपयाऐवजी तुम्हाला आता 100 रुपये शुल्क आकारावे अशी शिफारस समितीने केलेली आहे। तर तुम्हाला 1 रुपया न भरता आता 100 रुपये अशी जे की शिफारस इथं केलेली आहे, जे की पीक विमा संदर्भात आहे। तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी जे की फळ विभागाचं पीक विमा आहे ते तुम्हाला 1 रुपयामध्ये नाही आहे, तर ते तुम्हाला पैसे भरूनच पीक विमा इथं भरावं लागणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांची इथं तक्रारी राहिलेल्या आहेत, तर अशा सर्व तक्रारी तुम्ही इथं करून घ्यायच्या आहेत। तर भरपूर शेतकऱ्यांच्या इथे तक्रारी इथे रिजेक्ट झालेल्या आहेत पीक विमा संदर्भात, तर त्यांना पीक विम्याची भरपाईची रक्कम अधिक त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। तर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही। पीक विमा संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील, पीक विमा संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व पीक विमा योजना बंद होणार का, पीक विमा संदर्भात जर तुमच्या काही मनात डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पीक विमा संदर्भात सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।